त्या सगळ्या MM नानांनी सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केलेलं आहे, तालुका वाईज कॉन्टॅक्ट केलेलं आहे आणि हे कॉन्टॅक्ट करून सगळ्यांचं मत आलंय की नाना तुम्ही सांगशील त्या पद्धतीत आम्ही करू, म्हणून तिने तर हा व्हिडिओ टाकलेला आहे। सगळा विचार करून आम्ही सांगली जिल्ह्याचं बांधणीकरण आणि संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि ह्या संघटनेत आम्ही वरचे जी कोण असतील बाहेरची किंवा राज्याचे असतील त्यांनी हस्तक्षेप आमच्या सांगली जिल्ह्यात करू नये। आता जी आम्हाला 2 पदं दिलेली आहेत ती ह्या पदाबद्दल थोडासा गैरसमज कोणाकोणाचा झालेला होता, तो आम्ही पूर्णपणे गैरसमज दूर केलेला आहे। पण हेच जे काल झालं ते उद्या होऊ नये आणि राज्याच्या कमिटीनं त्याच्यावर लक्ष द्यावं आणि आमच्या सांगली जिल्ह्यात हात घालण्याचा प्रयत्न करू नये किंवा सांगली जिल्ह्यात कोण आम्हाला अडचण आणायचा प्रयत्न करेल। आमच्यात ह्या बैलगाडी क्षेत्रातलं जी भावाभावासारखं जी वातावरण आहे ह्यात जर कोण मिठाचा खडा टाकत असेल तर त्याला अगदी 100% उत्तर सांगली जिल्हा दिल्याशिवाय राहणार नाही।